राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या दुःखद बातमीने संपूर्ण दहिवडी शहर शोकसागरात बुडाले। या पार्श्वभूमीवर दहिवडीकर ग्रामस्थ, सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळत अजितदादांना श्रद्धांजली वाहिली। सकाळपासूनच बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती। खरंच आपल्यासाठी एक काळा दिवसच मानावा लागेल। एक आपल्यातला आणि जनमानसापर्यंत पोहोचलेला, सामान्य माणसाची जाण असणारा एक नेता आज काळाच्या पडद्याआड झाला आहे। अशा नेत्यास आपण दहिवडी ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करूया। विमान दुर्घटनेत मृत्यू झाला, त्यामुळं आज महाराष्ट्र एका राजकीय नेता तसेच महाराष्ट्राचा दादा असणारा व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रावरती आज प्रचंड मोठी शोककळा तसेच राज्यावरती शोककळा पसरलेली आहे। या निमित्ताने आज दहिवडी शहर आम्ही पूर्णपणे बंद केलेलं आहे। तसेच या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सगळे या ठिकाणी जमलेलो आहे। आज महाराष्ट्राच्या खरं तर काळा दिवसच मानला पाहिजे की ज्या व्यक्तीने महाराष्ट्रभर सगळ्या धडाडीने काम करून आपल्या कर्तृत्वाला छाप वाटली, अशा नेतृत्वाला असं दुर्दैवी जावं लागलं। खरंच महाराष्ट्राची शान होती ऍक्च्युली, ते आज आपल्यातून निघून गेले। त्यांना दहिवडीकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे नेते श्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो आणि त्यासाठी आम्ही दहिवडीकर सर्वजण, सगळे व्यापारी बंधू त्यांच्या दुःखात सहभागी आहोत। आणि आज ही घडलेली घटना अतिशय वाईट आहे आणि त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।